नमस्कार. मी कविता. आपल्या शिवणकलामध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे मैत्रिणींनो. चला, आता गौरी गणपती सण जवळ येत आहे. आता गौरी गणपती सण जवळ येत आहे म्हटल्यानंतर आता आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर आहे मैत्रिणींनो. आता तुम्ही म्हणत असाल ऑर्डर कशाच्या? तर सांगते. आपल्याकडे समई आसन, पोथी कवर आणि देवासन हे सर्व काही शिवून मिळतात मैत्रिणींनो. माझ्याकडे खूप साऱ्या समई आसन ऑर्डर आलेल्या आहेत. आता समई आसन ऑर्डरच नाही तर आपल्याकडे ब्लाऊजच्या पण खूप साऱ्या ऑर्डर असतात मैत्रिणींनो. आणि एवढ्या साऱ्या ऑर्डर असूनसुद्धा अचानक एखादं कस्टमर येतं आणि म्हणतात की ताई, मला संध्याकाळपर्यंत एवढं ब्लाऊज अर्जंट हवे आहे. आता कसं असतं, कस्टमर जर आपल्याला टिकून ठेवायचे असेल तर आपण नाहीसुद्धा म्हणू शकत नाही. आपला किती पण लोड असू द्या, किती पण आपल्याकडे ब्लाऊज असू द्या शिवायला, तर आपण त्याला होच म्हणतो. आणि मी तर म्हणतेच, तुम्ही म्हणत असाल किंवा नसाल, पण मी होच म्हणते. माझी इकडे किती पण तारांबळ उडू द्या, पण मी ते ऑर्डर घेतेच आणि जेवढा टाईम त्यांना सांगितला तेवढ्या वेळेत मी पूर्ण करून देतेच ते. आज पण माझ्यासोबत तसंच झालं आहे मैत्रिणींनो. खूप सारे ब्लाऊज अगोदरचेच म्हणजे साचलेले होते माझे. तर म्हटलं आपण आता तेच साचलेले ब्लाऊज पूर्ण करूया, पण नाही. खूप सारे ब्लाऊज असतानासुद्धा माझ्याकडे अर्जंट ऑर्डर येतच राहतात आणि आज पण तसंच झालं. अचानक एक कस्टमर आलं आणि म्हणतात की ताई, मला संध्याकाळपर्यंत एवढं ब्लाऊज शिवून हवे आहे. एक मन वाटत होतं की जाऊ द्या, एवढा सारा लोड आहे तर नको घ्यायला. पण म्हटलं नाही, आपल्याला कस्टमर टिकून ठेवायचे आहे, तर आपण नाही नाही म्हणू शकत. मी म्हटलं हो चालेल, देईल संध्याकाळपर्यंत शिवून. आणि ते ब्लाऊज मी घेऊन घेतले. म्हटलं आता घेतले, पण लाईट नको जायला. लाईट गेली तर आपलं काही खरं नाही, आपल्याला शिवायला जमणार नाही. खरंच आज माझं नशीब चांगलं होतं, लाईट नाही गेली. मी ते ब्लाऊज शिवून रेडी केले. आणि समई आसन पण खूप आलेले होते. म्हटलं आता गौरी गणपती सण जवळ येत आहे, समई आसनची पण ऑर्डर पूर्ण करून घेऊया. कारण कसं असतं, आपण म्हणतो की चला अजून भरपूर वेळ आहे, देऊ करून वेळेच्या आत. पण अचानक आपल्याला काहीही प्रॉब्लेम येऊ शकतो. माझ्यासोबत तर तसंच होतं. मी जर अर्जंट ऑर्डर घेतल्या मी म्हणत असते की खूप वेळ आहे, होईल आपल्याकडून ॲडजस्ट. पण अचानक एकतर माझी मशीन बंद पडून जाते, नाहीतर लाईटच राहत नाही, नाहीतर काही इश्यू होऊन जातो. म्हटलं अजून आहे भरपूर वेळ, पण तरी पण आपण अगोदर समई आसनची ऑर्डर पूर्ण करून घेऊ. मी खरंच तसंच केले. ते अर्जंट ऑर्डर ब्लाऊजची तयार केली आणि समई आसन पण अर्जंट हातात घेतले शिवायला. तुम्हाला जर समई आसनचं हवे असतील तर तुम्ही ताबडतोब ऑर्डर करा, कारण वेळ खूप कमी आहे. माझ्याकडे खूप सारे समई आसनची ऑर्डर आलेली आहे. मी म्हटलं जेवढे अर्जंट आहेत तेवढे अगोदर आपण अर्जंट पूर्ण करून घेऊया, कारण ब्लाऊज पण मध्यामध्यात आपल्याला शिवावे लागते. मी समई आसन हातात घेतलेले आहे शिवायला आणि तुम्हाला दिसत पण असेल माझं फास्टमध्ये काम चालू आहे. मी ती समई आसनची ऑर्डर पूर्ण करून घेतली. आता असं नाही की आपल्याकडे फक्त शिवणकामच आहे. आपल्याला घरातले पण सर्व कामाकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. कारण मुलं बाळं असो, घरातले फॅमिली असो, त्यांना पण आपल्याला वेळ द्यावाच लागतो. कारण मुलाबाळाकडे लक्ष नाही दिलं तर आपल्या म्हणजे काही पण घडू शकतं. मैत्रिणींनो, मी मुलाबाळाकडे पण खूप लक्ष देते. कारण माझा मुलगा आता म्हणजे झाला तो मोठा, कळते त्याला स्वतः, पण तरी पण शाळेतून आल्याच्या नंतर अभ्यास करत आहे की नाही, का खेळत आहे, हे सर्व गोष्टी म्हणजे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं मैत्रिणींनो. आणि घरातले कामे तर आपल्याला स्वतः करावे लागतात. कारण सगळ्याच गोष्टी, लेडीज म्हटलं तर सगळ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्याच्यात पण आपला खूप वेळ जातो. एवढे सगळे कामे आपल्याला ॲडजस्ट करून
वेळ काढून आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करावे लागतात. तर असं असतं. तर लेडीज म्हटलं तर खूप कष्ट आहे. ते कष्ट कोणाला दिसत नाही. कसं आहे, पैसा दिसतो पण कष्ट दिसत नाही. पण मैत्रिणींनो, कष्ट पण फार करावे लागते. कारण जर जास्त ऑर्डर असेल, लग्नसराई असले तर तेव्हा तर तुम्ही विचारूच नका. कारण तेव्हा नवरीचे जास्त ब्लाऊज असतात आणि नवरीचे ब्लाऊज म्हटले तर आपल्याला वेळेच्या आत ते पूर्ण करून द्यावेच लागतात. मग इकडे आपले काही पण हो, म्हणजे रात्र आपल्याला काम करावे लागते. तर माझे तर खूप म्हणजे नवरीचे खूप सारे ब्लाऊज शिवायला येतात माझ्याकडे. आणि ह्यावेळेस तर तुम्ही विचारूच नका. माझी एवढी तारांबळ झाली होती की मी तुम्हाला सांगेल मैत्रिणींनो एखाद्या वेळेस की खरंच अचानक काय झालं होतं म्हणून. तर म्हणजे अचानक मला माझ्या जीवनात प्रॉब्लेम आला आणि मला ते नवरीचे ब्लाऊज परत करावे लागले. म्हणजे नवरी पण नाराज झाली आणि कसा असता आपण पण नाराज होतो. कारण आपल्यावरती एवढा विश्वास ठेवून त्यांनी आपल्याकडे शिवायला दिलेले असते आणि ऐन वेळेवर आपण आपल्या म्हणजे जीवनात जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला नाईलाजाने ते ब्लाऊज परत करावे लागतात. आणि माझ्यासोबत पण असंच घडलं मैत्रिणींनो. मी म्हटलं चला अजून 4-5 दिवस बाकी आहे तर देऊ. पण अचानक माझ्यासोबत काही वेगळंच घडलं आणि मला नाईलाजाने ते ब्लाऊज परत करावे लागले. तर असं सांगेल तुम्हाला एखाद्या वेळेस मी काय झाले होते ते. तर चला, आपले आज ऑर्डर कंप्लीट झालेले आहे. तुम्हाला माझे समय आसन कसे वाटले, आवडले की नाही, तुम्हाला कोणते समय आसन आवडले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर लवकर ऑर्डर करा, कारण वेळ फार कमी आहे. तर चला, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. कमेंट करा. कमेंट करून नक्की सांगा की कसे आहेत माझे समय आसन. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.